नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार। मित्रांनो, लाडकी बहीण योजना या संदर्भात महाराष्ट्र शासनाने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे। बऱ्याचशा महिलांना धक्का बसणार आहे। महिलांच्या खात्यातून पैसे परत जाणार आहेत। काय आहे माहिती सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। आणि जाणून घ्या तुमचे पैसे ही परत जाणार आहेत का, त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। चला तर व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो, महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणीकडून होणारी वसुली नक्की काय कारण आहे, सविस्तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार यांनी बुधवारी राज्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती। लाडकी योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे पैसे देखील 3,000 रुपये लाभार्थ्याच्या खात्यात जमा झाले आहेत। मात्र बऱ्याचशा लाभार्थ्यांना त्यांच्या कर्ज खात्यात पैसे जमा झाल्यामुळे बँकांनी ते पैसे दिले नाहीत। मित्रांनो, तुमचेही पैसे जर कर्ज खात्यात गेले असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे। यामध्ये आपण सविस्तर माहिती सांगितलेली आहे। तसेच कोणत्या महिलांचे पैसे परत जाणार आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि व्हिडिओ व्यवस्थित समजला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून कोणत्याही प्रकारे पैसे कापू नका अशी सूचना महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनूप कुमार यांनी सर्व बँकांना दिली होते। तरीही अनेक बँकांनी पैसे कापणं सुरूच ठेवलं आहे। तक्रारी आल्या असल्याच्या महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले। त्यावर आता या संदर्भात थेट IRBलाच पत्र पाठवायचा निर्णय घेतलेला आहे। त्यांचे पैसे कापले गेले आहेत त्यांना त्यांच्या बँकमध्ये पैसे परत सुरळीत वाटप करावी अशी माहिती डॉक्टर अनूप सरांनी दिलेली आहे। म्हणजे की मित्रांनो, ज्या महिलांचे कर्ज खात्यात पैसे गुंतले होते ते पैसे तुम्हाला लवकरच मिळणार आहेत। मात्र महाराष्ट्र शासनाने याबरोबरच आणखी एक निर्णय घेतलेला आहे। मित्रांनो, बऱ्याचशा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे येत होते। त्या महिलांनी देखील हा अर्ज भरलेला आहे लाडक्या बहिणीचा। मात्र त्यांना पैसे पडले आहेत। पण आता महाराष्ट्र शासनाने दोन्ही योजनेचा लाभ घेतल्यामुळे महिलांच्या खात्यातून एक योजनेचे पैसे वसूल करण्यात येणार आहेत असा निर्णय बैठकीमध्ये झालेला आहे। म्हणजे की ज्या महिलांनी महाराष्ट्र शासनाच्या दोन्ही योजनेचे पैसे घेतले आहेत अशा महिलांच्या खात्यातून पैसे वसूल करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। तसेच मित्रांनो, बऱ्याचशा पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतलेला आहे। मित्रांनो, मुळशी तालुक्यातील एका पुरुष व्यक्तीचे नाव प्रीतम आहे। त्या व्यक्तीने लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून त्या योजनेचा लाभही घेतलेला आहे। मात्र छाननीमध्ये ही बाब उघडीस आल्यानंतर महिला आणि बालविकास विभागाने अतिशय कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यामध्ये आणखी बरेचसे पुरुष आढळले तर त्यांच्यावरही कारवाई होणार आहे। मित्रांनो, ज्या पुरुषांनी फॉर्म भरलेला आहे महिलांच्या नावावरती त्या पुरुषांवरती ही कारवाई होणार आहे असाही निर्णय सदरील बैठकीमध्ये झालेला आहे। हा सर्व प्रकार पुणे जिल्ह्यात उघडीस आलेला आहे। मित्रांनो, ही होती अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात। माहिती जर दिलेली व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। आणि मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा। आम्ही त्या संदर्भातही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू।